तर सर्वांचं स्वागत आहे घरच्या कारभारामध्ये। तर आता आम्ही निघालेलो आहोत देवीच्या दर्शनासाठी। तर सगळी तयारी झालेली आहे, सगळं ऑलमोस्ट आवरून झालंय आणि आता निघालोय फायनली। सगळ्यांचं सगळं रेडी झाले। तर आता पुढचे सगळे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलवरती कनेक्टेड राहा, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। तर चला लगेच निघूया, उशीर झालाय। नाही लागत खाली तर फायनली बघा आम्ही तुळजापूर मंदिराच्या म्हणजे जे आवार आहे तिथे आलेलो आहोत। अजून इथून आपल्याला अजून खाली जायचं आहे, पण जी मेन आपण तुळजापूरच्या मंदिराकडे जाण्यासाठी ती कमान असते, तर देवीचं जिथे तिथून आतमध्ये आलो आहे। आणि तुम्ही बघू शकता गर्दी आज खूपच आहे, कारण मार्गशीर्ष महिना सुरू आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुलदेवीचं दर्शन ह्याला महत्त्व आहे काही, आणि त्यामुळे आणि आज मंगळवारसुद्धा आहे, तर खूप सारी गर्दी आहे। आणि तुम्ही बघू शकता आता ह्याच्यातूनच आम्ही वाट काढत निघालो आहे। आणि एक विचार आहे की आता गर्दीमध्ये आपल्याला किती वेळ लागेल थांबायला, कसं असेल दर्शनाची कशी सोय आहे, तर चला बघूया। तर इथे आहे सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा गणपती। तर आधी बाप्पाचं दर्शन, तर आधी बाप्पाला नमस्कार करून मग आता आम्ही पुढे जाणार आहोत। तर चला पुढचं जे काय असेल ते मी तुमच्यासोबत शेअर करते। कनेक्टेड राहा, शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि आठवणीने तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा। तर खूप प्रचंड अशी गर्दी आहे, जितकं शक्य होईल तितकं मी शेअर करण्याचा प्रयत्न करेल, जसं काही शूट होईल तसं, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा। तर बघू शकता आतमध्ये आत्ता आम्ही आलेलो आहोत लाईनला उभं राहायला। ॲक्च्युली खूप फिरलो, कारण आम्हाला दर्शनाची लाईनच सापडत नव्हती, कुठून सुरू होते कुठं काय काही समजत नव्हतं। शेवटी असं विचारून फायनली माहिती पडलं की कुठे जायचं आहे दर्शन रांगेसाठी, आणि इथे आल्यानंतर तर आम्हाला सुचायचंच बंद झालं, कारण एवढी प्रचंड गर्दी होती, काही विचारू नका, खूप गर्दी होती। तरी पण आता बघू, आपल्याला लाईनमध्येच उभं राहून दर्शन घ्यायचं आहे, आणि आतमध्ये जाऊन मुखदर्शन वगैरे नाही, गाभाऱ्यातूनच दर्शन घ्यायचं आहे, त्यामुळे आता आपण लाईनला उभे राहणारच आहोत। तर चला तुम्ही पण माझ्यासोबत। तर हे बघा, हे आम्ही न राहून घेतलेलं कॅमेरामध्ये क्लिक केलेलं दृश्य आहे। तर हे मंदिरात जेव्हा दर्शन रांगेसाठी आपण जातो तेव्हा 1, 2, 3, 4 असे फ्लोअर आहेत, आणि मग त्या वरतून असा हा व्ह्यू दिसतो, खूप छान असा कशाचा ते म्हणजे तुळजापूरचा खालचा मंदिराच्या आजूबाजूचा, तर खूप छान वाटलं। तर तिथून आता बघा गर्दी ना अचानक अशी हे झाली, विरळ झाली, कारण पुढे जे लोक आहेत ना ते असे एका फ्लोअरचे एकदमच सोडले जातात। तर मग आता इथे आम्ही पटपट चाललो, अगदी पळत जावं लागते। तर चला तुम्ही पण।
तर बघा दर्शन छान झालं, पण आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळे आतमध्ये काही शूट नाही घेतला आणि गर्दीसुद्धा खूप होती. तरीसुद्धा आम्ही काय केलं, दर्शन रांगेतून घेतल्यानंतर परत आम्ही गाभाऱ्यातच थांबलो आणि थोडंसं असं गर्दी हे होईल तसं असं मध्ये दर्शन घेतलं. आणि फायनली जेव्हा देवीचं मुखदर्शन म्हणजे देवी दिसली, देवीचा चेहरा वगैरे खूप प्रसन्न वाटलं आणि मला तर खरंच खूप भारी वाटलं. आरू अनिशला तर अगदी उचलून त्यांनी दाखवलं, कारण देवी दिसतच नव्हती, कारण खूप गर्दी होती आणि हाईट थोडीशी गाभाऱ्याची उंचावरती आहे आणि समोर सगळं काही काम सुरू होतं त्यांचं, म्हणजे अभिषेक वगैरे, त्यामुळे दिसत नव्हतं. तर मग उचलूनच त्यांना दाखवलं. अनिश तर खूप खुश झाला होता, तो खूप एन्जॉय करत होता हे सगळं. त्याला खूप प्रिय आहे तुळजाभवानी आणि त्याला खूप आवड वाटते तिची. तर तो अगदी असं जयघोष वगैरे करत होता अख्ख्या लाईनमध्ये. आणि मी सुद्धा, मग मला नंतर दिसत नव्हतं तर ह्यांनी मला पण उचलून दाखवलं. खूप छान असं दर्शन झालं. तर आता आम्ही आलेलो आहोत चिंतामणी दगड आहे तुळजापूरमध्ये तिथे. तर इथे तुम्हाला तुमचा होकारार्थी किंवा नकारार्थी असा कौल दिला जातो आई भवानीकडून. तर बघूया चला. तरी बघा मी सुद्धा इथे कौल घेतला. तर खूप छान एक्सपिरियन्स होता आणि खरंच आहे की हा दगड खरोखर फिरतो. म्हणजे आधी वाटत नव्हतं, पण जेव्हा आम्ही हा एक्सपिरियन्स घेतला, जर तुमची इच्छा पूर्ण होणार असेल तर तो उजव्या बाजूला फिरतो आणि नसेल पूर्ण होणार तर डाव्या बाजूला फिरतो असं म्हणतात. आणि आमचं दोघांचंही जो आहे कौल तो उजव्या बाजूला फिरलेला आला आणि खूप भारी वाटलं. मग पहिल्यांदा मिस्टरांना तर माहीतच नव्हतं, त्यांनी फर्स्ट टाईम जेव्हा हे केलं त्यावेळेस त्यांनी स्वतः हाताने फिरवलं होतं. अशी गंमत झाली आणि नंतर पुन्हा कौल घेतला तेव्हा मग मस्त वाटलं, कारण ॲक्च्युली हा चिंतामणी दगड फिरतो आणि तुमचा योग्य तो कौल तुम्हाला भेटतो आणि हे खरंच सत्य आहे. तर असा होता आजचा एकंदर व्लॉग. आता व्लॉगच्या शेवटी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की आमची कुलदेवी किंवा आम्ही तुळजापूरला दर्शन कशासाठी कसं काय करण्यासाठी आलो, तर ह्या सगळ्या गोष्टी माझा स्वामी अनुभव हा व्हिडिओ लवकरच येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. त्यामुळे नक्की चॅनलवर कनेक्टेड राहा.